नमस्कार, मी डॉक्टर प्रभाकर साळवे, जगात भारी कुंभारी निसर्ग उपचार केंद्र तथा वनौषधी संशोधक। आज हा व्हिडिओ बनवण्याचं कारण एक आहे, उद्यापासून नवरात्री सुरू होते। खरं तर प्रत्येक धर्मामध्ये उपवासाला खूप महत्त्व आहे। लंघनम परम औषधम असं निसर्ग उपचारामध्ये म्हटलेलं आहे। जैन समाजामध्ये 21 दिवसाचे उपवास केले जातात, मुस्लिम समाजामध्ये रोजे केले जातात 1 महिन्याचे, बौद्ध समाजामध्ये पौर्णिमेला महत्त्व आहे आणि हिंदू धर्मामध्ये नवरात्रीचे जे 9 उपवास आहे, एकादशी आहे, या उपवासांना खूप महत्त्व दिलेलं आहे। कारण त्याचे कारण पण तसेच आहे की आता आपला पितृश्राद्ध संपलेला आहे, 15 दिवस झाले। म्हणजे आजची अमावस्या आहे, अमावस्याच्या दुसऱ्या दिवसापासून जी नवरात्री सुरू होती, ही वर्षातला हे अत्यंत वेगळे दिवस असतात। आता ऑक्टोबर हीट चालू होते, याला आपण हत्तीचं ऊन म्हणतो। ऑक्टोबर महिन्यामध्ये इतकं तापमान असतं, सगळ्यात जास्त हार्ट पेशंट जर असतील तर हे ऑक्टोबर महिन्यामध्ये असतं। खरं माझ्या अभ्यासानुसार सांगतो तुम्हाला। आणि जे आताची जी अमावस्या आहे आजची, तर या अमावस्यामध्ये विविध म्हणजे आपली जी बॉडी आहे 15 दिवस पितृश्राद्धमध्ये, म्हणून आपण पितृश्राद्ध का करतो आणि पितृश्राद्धामध्ये खरं तर कढी स्पेशल आपल्या अन्नामध्ये वापरले जाते 15 दिवस। आणि कॉकटेल भाज्या म्हणता येईल त्याला, जशा 5 प्रकारच्या भाज्या असतात, त्यामध्ये काशीफळ असेल, चवळी असेल, गवार असेल आणि आमच्या खेड्यामध्ये चवळीच्या शेंगा असतात। असे 5 प्रकारच्या भाज्या मिळून भेंडी, म्हणजे भेंडीला एक चिकट द्रव्य असतो की जो आपला ॲसिड कमी करण्यासाठी असतो। कारण की या दिवसामध्ये 15 दिवसामध्ये म्हणजे पितृश्राद्धमध्ये आपलं पित्त खवळलेलं असतं, त्यासाठी काशीफळ म्हणजे गंगाफळ त्याला म्हणतो आपण, ही भाजी पित्त थंड करणारी भाजी आहे। म्हणून आपण मोस्टली त्या भाज्या या पितृश्राद्धामध्ये केल्या जातात। कढी त्यासोबत आपल्याला पिण्यासाठी केल्या जाते, म्हणजे तो सुद्धा एक शरीराला चांगला फायदा आपल्या होतो। आणि आता जे आपण नवरात्रीमध्ये उपवास करणार आहे, खरं तर आपण उपवास करताना कुठल्याही प्रकारचं फळ फ्रूट अन्न आपल्या शरीरात नाही गेलं पाहिजे, त्याला उपवास म्हणतात। गौतम बुद्धांनी पिंपळाच्या झाडाखाली उपवास केला 21 दिवस, फक्त खीर त्यांनी पिली 1 वाटीभर। म्हणून खास बुद्ध पौर्णिमेला खीरदाराचा कार्यक्रम आज पण आपल्या बौद्ध समाजामध्ये केला जातो। तसंच आपण जे लंघन करणार आहे, ज्याला उपवास करणार आहे आपण 9 दिवसाचे, तर या काळामध्ये फक्त लिंबू, मध आणि पाणी, म्हणजे तुम्हाला जेव्हा पाणी प्यायचं तेव्हा पण लिंबू मध पाणी प्यायचं, जेव्हा भूक लागली असं वाटतं, फराळ अजिबात करायचं नाही, तेव्हा पण आपण लिंबू मध पाणी असंच घ्यायचं आहे दररोज। आणि हे तुम्हाला जर समजा 3 दिवस म्हणजे 72 घंटे याचा पहिला रूल्स आहे, तसं 16 दिवसाचा लंघनाचा एक नियम आहे। 16 दिवस जर आपण लंघन केलं तर तुमच्या शरीरातील कॅन्सरची गाठ सुद्धा आपोआप कमी होते। तर 16 दिवसाच्या लंघनला खूप महत्त्व आहे। परंतु आपण जर 72 तासाचं केलं, जर आपल्याकडून होत आहे, तर 72 तासाचं करता करता त्याला आपण 7 दिवसाचं करा, 7 दिवसानंतर 14 दिवसाचं करा। आता नवरात्री जर झालंच तर 9 दिवसाचं लंघन आपण करायचं आहे। जर वाटलंच तुम्हाला की आम्हाला भूक लागते आता, तर त्या टायमाला भगर आणि आमटी असं आपण खाऊ शकतात, की ज्याने तुम्हाला थोडा थकवा जाणवणार नाही। जर नाहीच वाटलं तर आपण जे अन्नातून जे कॅलरीज मिळतात आपल्याला, तर ते आपल्याला मधामधून मिळणार आहे, म्हणून थकवा जाणवणारच नाही। आता कितीतरी आमचे साधक 3-3, 4-4 दिवसाचे लंघन करतात आणि निश्चित या लंघनमध्ये तुमच्या पोटामध्ये असलेलं सडलेलं अन्न ते विरेचन होऊन जातं, म्हणजे बाहेर निघतं आणि तुमचं वजन कमीत कमी 9 दिवसाचं जर तुम्ही लंघन केलं तर 7 ते 7.5 किलो वजन तुमचं कमी होईल। आणि जर 72 तासाचं केलं तर 3 ते 4 किलो वजन कमी होईल। आपल्या शरीरामध्ये जे असंख्य विषाणू किटाणू असतील ते सगळं बाहेर निघतील आणि होणारे भविष्यामध्ये कॅन्सर सारखे आजार आपल्याला होणार नाही। त्यासाठी आपण हे 9 दिवसाचे नवरात्रीचे उपवास अशा पद्धतीचे करायचे। जर आपण सफरचंद खाल्लं तर त्यामध्ये बॉडी कप तयार होईल। दुसरे फळ खाल्ल्यानंतर आपल्याला साबुदाणा तर अजिबात खायचा नाही। साबुदाणा जर तुम्ही खाल्ला तर तुम्हाला बॉडीमध्ये ज्यांचे सांधेवात आहे त्यांना अप्रतिम असा त्रास होईल आणि शरीरामध्ये गॅस साबुदाण्यामुळे तयार होते, त्याच्यामुळे पाठीमध्ये चमका निघणे, मूळव्याध होणे असा प्रकार या साबुदाण्यामुळे। त्यामुळे साबुदाणा कधीही उपवास करताना अजिबात
खायचा नाही, तर चला लंघन समजून घेऊया. लंघन म्हणजे काय आहे, ही निसर्ग उपचार पद्धतीतलं एक औषधच असं म्हणायला काही हरकत नाही. तर निश्चितच आपण हा मेसेज इतरांपर्यंत सुद्धा आपण पोहोचायचा आहे. धन्यवाद.